नमस्कार. पी एन गाडगे अँड सन्स भोसरी ब्रांच. आज मी बँगल सेक्शनचे काही डिझाईन्स दाखवणार आहे. हे एकदा हां, हे आहेत डिझाईन्स. हे टेम्पल डिझाईन्स आहे. ह्याच्यामध्ये बारीक वर्क म्हणजे हँडवर्क जास्त यूज केलं जातं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे पॅटर्न्स आहेत हे रेड फिनिशिंगमध्ये मोस्टली येतात. आणि रेड स्टोन्स, हे मीना वर्क, हे सगळं डिटेल वर्क फक्त आपल्याला या पॅटर्नमध्ये बघायला मिळतं. कारण काय असतं की आपलं नॉर्मल जे डिझाईन्स आहेत येलो गोल्डमध्ये त्याच्यामध्ये ही फिनिशिंग आणि हे डिझाईन्स आहेत ते डिटेल दिसून येत नाही, चमकतं. तर तसं ह्याच्यामध्ये न चमकता आपल्याला जे डिटेल वर्क हवं ते सगळं दिसतं ह्याच्यामध्ये. त्यानंतर हे कलकत्ती वर्क आहे. वेट सांगा. वेट सांगायचं, ओके सॉरी. तो वेट ॲक्च्युअल सॉरी, हे जे आहे ते पाटली बांगडी टाईप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 21 ग्रॅम वेट येतं. म्हटलं एका बांगडीचं 21 ग्रॅम, 4 तोळ्यामध्ये 2 बांगडे बसतात आपल्याला. ह्याच्यामध्ये जे स्टोन्स आहेत हे स्टोन्स सोडून वेट त्याचं 21 ग्रॅम आहे. विथ स्टोन वेट याचं आहे 23 ग्रॅम 200 मिली. बाकी या नॉर्मल बँगल्स ह्याच्यामध्ये तुम्हाला पर बांगडी वेट येतं 17 ग्रॅमचं. हे वर्क थोडंसं हेवी येतं, बट आपल्याला हे डिझाईन्स तितकं डिटेल वर्क हवं असेल तर ह्याच्याशिवाय पर्याय नसतो. त्यानंतर हे कलकत्ती वर्क आहे. या वर्कमध्ये छोट्या छोट्या रव्यांचं काम असतं. हाय पॉलिश मॅट फिनिश हे असं वर्क येतं ह्याच्यामध्ये. याची एक बांगडीचं वजन साधारण 17 ग्रॅम आहे. आपले हे जे पाटली बांगडी म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. हे हलकं वर्क असतं, म्हणजे जे डिझाईन्स आहेत हलक्यामध्ये येतात, एकदम पातळ डिझाईन आणि डिझाईन चमकदार असते ह्याच्यात. म्हणजे थोडीशी जरी लाईट पडली तरीसुद्धा याचे डिझाईन्स उठून दिसतात. सेम ह्याच्यामध्ये हे मिनार आहेत. मीना वर्क म्हणतात त्याला. त्या मीना वर्कमध्ये आपल्याला टिकल्यांचं काम, रव्यांचं काम आणि हाय पॉलिश थोडं कमी वापरलं जातं याच्यामध्ये, जेणेकरून जे डिझाईन्स आहेत ते आपल्या ज्यावेळेस ते हिरव्या बांगड्या आपण वेअर करतो त्याच्यामध्ये ते उठून दिसल्या पाहिजे त्यासाठी. त्यानंतर हे सुद्धा एक कलकत्ती वर्कचंच पॅटर्न आहे, बट याच्यामध्ये जास्त करून टिकल्यांचं काम जास्त केलेलं आहे. टिकले मीन्स की हे जे बॉल्स आहेत ह्याचे, ह्याचं वजन आहे 22 ग्रॅम 450. ही भरीव आहे. आतून तुम्हाला भरीवपणा दिसेल याच्यामध्ये. याही तुम्हाला साधारणतः 5 तोळ्यामध्ये आपण केलं त्या बरोबर काम असतात. वापरण्यासाठी चांगलं आहे टिकायच्या दृष्टिकोनातून. नंतर हे आपल्या डेली यूजसाठी पाटली बांगडी. याचं वर्क जे आहे पूर्ण भरीव काम येतं पूर्ण. याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर जरी वापरलात तरी काही अडचण येणार नाही. मायनर स्क्रॅचेस वगैरे पडू शकतात, पण थोडी तेवढी काळजी घ्यायची आपण. बाकी यांचं वेट येतं साधारणतः 25 ग्रॅमची एक बांगडी. तर 5 तोळ्यामध्ये ह्या 2 बसतात. याच्यामध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी भेटते. हवी ती डिझाईन आपल्याला करता येते याच्यामध्ये. सेम हेच आपल्याला 4 बँगल्स याच्यामध्ये. यांचं वेट 12 ग्रॅम 300 मिलीग्रॅम आहे एका बांगडीचा. याही तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता. म्हणजे मिनिमल डिझाईन असतं आणि यांची मेकिंग जी आहे ती लोएस्ट असते बऱ्यापैकी. असं. त्याच्यानंतर हे मिरर वर्क बँगल्स आहे. याच्यामध्ये डिझाईन जी आहे ना ती वरून फक्त आपल्याला ते रव्यांची डिझाईन्स आहे, बट आतून आहे ना एक असं पत्र आहे गोल्डचं पूर्ण. तर थोडीशी जरी लाईट पडली त्याच्यावर तरी तो चमकून दिसतो खूप. म्हणजे ह्या बँगल्स आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल लगेच. ह्याच्यामध्ये असं फरक जाणवेल लगेच, कारण की हे जास्त चमकतं. कारण की आतमध्ये ना सोन्याचा पत्रा आहे. याही होलच असतं, बट पत्रा जाड असतो त्याच्यामुळे हे टिकायला छान येतं. आणि हे आपले तोडे. ह्याच्यामध्ये हे जे आहे ते तुम्हाला बसलं का 17 ग्रॅम 290. हे होलो वर्क असतं पूर्ण. सेम काम कलकत्ती वर्क आणि मीनारचं काम. आपण तोडे वापरू शकतो डेली फंक्शनलला वगैरे. आपण मोस्टली हे त्यासाठी आहे. नंतर मग मोती बँगल्स. हे एक डिझायनर वर्क आहे. हेही तुम्हाला होलो वर्कमध्ये येतं थोडं. 16 ग्रॅम 530 मिलीग्रॅमची एक आहे त्याच्यामध्ये. सेम मोती कोरल हे आहेत. हेही तुम्हाला 18 ग्रॅमपर्यंत एक बँगल्स बसते. आणि आपल्या इथे हे जे स्टोन्स आहेत किंवा मोती आहेत, ओळे आहेत, यांचं जे वेट आहे ते आपण गोल्डमध्ये इन्क्लूड नाही करत, तर ते सेपरेट राहतं. त्यांची काही कॉस्टिंग असते ती नंतर ॲड होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये येतात हे गोट. हे पोकळ गोट असतात.
डेली वापरण्यासाठी की सिंगलही वापरू शकतात लेडीज, जसं यूज असेल त्या हिशोबाने. हे तुम्हाला 15 ग्रॅममध्ये मिळेल एक. याच्यामध्ये ही व्हरायटी डिझाईन्स आपल्याकडे भरपूर आहेत. एक गोट कितीला असतो? एक गोट साधारण 15 ग्रॅमचा एक गोट आहे, म्हणजे अराऊंड एक 2 लॅक्सपर्यंत आता रेटच्या हिशोबाने विचार केला तर आहे. त्यातून हे एक आपल्याकडे असे बँगल्स आहेत की हे कलकत्ती वर्क आणि एम्बॉस वर्क हे दोन्ही वर्कचं मिक्सचर. याच्यामध्ये काय होतं की हे बँगल्स आहेत ना थोडे लाईट वेट असतात, म्हणजे अगदी ते एवढी मोठी दिसते, पण याचं वेट आहे 10 ग्रॅम 730 मिलीग्राम. म्हणजे एकदम लाईट वेट असतात, वापरण्यासाठी चांगले, फंक्शनल यूज करू शकता. थोडी काळजी घ्यायची पण टिकायला मस्त. आणि हे नंतर हे असे ब्रेसलेट टाईप्स बँगल्स आहेत. हे न्यू व्हरायटी आपण आत्ता काढली आहे. साधारणतः हे 18 ग्रॅमपर्यंत एक गोट येतो याचा. आणि याला स्क्रू सिस्टीम आहे, म्हणजे याचा साईजचा इश्यू फारसा येणार नाही आपल्याला. येस, स्क्रू पॅटर्नमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला साईजचा फारसा इश्यू येणार नाही. हे याचं ब्रेसलेट म्हणून जरी घातलं तरी दिसायला सुंदर दिसणार. बाकी अजून कोणते दाखवायचे? अँटिक बँगल्स म्हणतो आपण याला. हे डिझाईन्स आहेत ते फुल मॅट फिनिशमध्ये येतात. म्हणजे आपण टेम्पलमध्ये जे डिझाईन आधी पाहिले त्याच्यामध्ये हाय पॉलिश डिझाईन्स आहेत, म्हणजे ते डिझाईन्स उठून दिसतात. तसं ह्याच्यामध्ये मॅट फिनिश केलं आहे, जेणेकरून जे कर्व्स आहेत ते सगळे डिटेलमध्ये दिसणार आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये जे स्टोन्स यूज करतो आपण ते सुद्धा हाय क्वालिटी असतात. पहिले ते अमेरिकन डायमंड्स येतात बाहेर, तर ते न यूज करता आपण सीजेड स्टोन यूज करतो. कल्चरी मेड असतात ते, त्याच्यामुळं आपल्याला ते फिनिशिंग आहे ते काचेला कसं स्क्रॅच पडतो तसं याला स्क्रॅचेस पडत नाही फारसे. मोस्टली कसं असतं की रेझिनचे वापरतात, ते रेझिनचे जे स्टोन्स बनवले जातात तर ते न यूज करता थोडेसे हाय क्वालिटी अजून वापरले जातात. हे साधारणतः तुम्हाला एक बांगडी 20 ग्रॅममध्ये बसते. टोटल सेट जो आहे तो 4 तोळ्याचा होतो. सेम त्याच पॅटर्नमध्ये हे गोट टाईप आहे. हे थोडे लाईट वेट येतात, अराऊंड एक 17 ग्रॅम्समध्ये स्क्रू पॅटर्नमध्ये. सो साईजचा इश्यू याच्यात येणार नाही फारसा. त्यानंतर हे आपले हाय पॉलिश मॅट फिनिशमधले आपले डेली वापरणारे आपण तसे. त्यानंतर हे कलकत्ती वर्कमधले, हे स्क्रू टाईपमध्ये आहे. साधारणतः 16 ग्रॅमची एक बांगडी येते. त्यानंतर हे आपण पहिले अँटिक कलेक्शनचे, हे 27 ग्रॅमचे एक बांगडी आहे. त्याच्यामध्ये हे पुढे सेट बनवण्यासाठी हे साधारणतः एक 11 ग्रॅमची एक बँगल्स होती. त्यानंतर हे थोडेसे लाईट वेटमध्ये, हे जे आहे हे साधारणतः 13 ग्रॅमची एक बांगडी येते ही. त्याच्यामध्ये टिकल्यांचं वर्क जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि हे आपले थोडे टाईप. त्यानंतर आपले शिंदेशाही तोडे आणि हा गजरी तोडे म्हणतात याला. हा एक पॅटर्न आहे. ही एक पिचोडी, साधारणतः पिचोडीचं वजन आहे 22 ग्रॅमची एक येते ही. हे वर्क थोडंसं भरीव असतं, याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला आतून भरीवपणा जाणवेल, जेणेकरून तुम्ही जर डेली वापरणार असाल तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि जे शिंदेशाही तोडे आहे ते आपल्याला साधारणतः 6 तोळ्यामध्ये, हा वाला जो आहे तो 6 तोळ्यामध्ये सेट बसतो पूर्ण. आणि हे थोडेसे लाईट वेट येतात हे वाले. साधारणतः हे 3 तोळ्याचा एक आहे. लाईट वेट म्हणजे हाताला आपल्याला लाईट वेट जाणवतं आहे, कारण की पूर्ण वेट जे आहे ते पूर्ण एकाच जागी न येतं थोडंसं फरक पडतो. सेम हा गजरी पॅटर्न, त्याच्यामध्ये ही थोडंसं हेवी आहे. 32 ग्रॅमची एक बांगडी येते. त्यानंतर ही टुशी बँगल्स म्हणतो आपण याला. हे टुशी बँगल्स आहेत ते साधारणतः 4.5 ग्रॅमची एक येते. दिसायला आपल्याला मोठं दिसतं आहे, पण त्यात लाखी मणी आहेत ते. लाखी मणी असल्यामुळे लाखचं वजन आपण देत नाही, आपण फक्त जे आहे ते फक्त गोल्डचे वेट देतो आहे. तर फक्त 4.5 ग्रॅम गोल्ड यूज केलं आहे एका बँगल्समध्ये. साधारणतः 9 ग्रॅममध्ये आपल्याला तो सेट बसेल. त्यानंतर हे आपल्याला लाईट वेटमध्ये वापरण्यासाठी हे साधारणतः 13 ग्रॅमची एक बँगल्स आहे. तुम्हाला असं फंक्शनल यूज करायचं असेल बेटर हा आहे ऑप्शन. दॅट्स इट.